विद्यार्थ्यांनो, एक बाग आहे आणि या बागेमध्ये असे ट्रीज आहेत. हे इकडे याच्याकडे पहा. तर हे झाडं आहेत आणि ही बाग आहे. तर हे ज्या आडव्या रांगा आहेत झाडांच्या, ह्या आहेत नंबर, ह्या यांना रोज म्हणतो आपण. आणि उभ्या ज्या रांगा आहेत यांना आपण म्हणतो कॉलम्स. तर मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की, आणि तुमचं लक्ष असेल तर प्रत्येक रोमधली झाडांची संख्या 4-4 आहे आणि प्रत्येक कॉलममधली झाडांची संख्या 3-3 आहे. नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इक्वल आहेत. नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलमसुद्धा इक्वल आहेत. मी जर तुम्हाला विचारलं या बगीच्यामध्ये किती झाडं आहेत, बागेमध्ये किती झाडं आहेत, तर तुम्ही मला सांगाल 4 × 3. 4 × 3 म्हणजे 12. तर हे 4 म्हणजे काय, हे आहेत नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इंटू हे 3 काय, हे आहे नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम. ट्रीज इन ईच कॉलम. मग या दोघांचं प्रोडक्ट केल्यावर हे 12 काय मिळाले आपल्याला, हे आहे टोटल नंबर ऑफ ट्रीज. म्हणजे एखाद्या बगीच्यामध्ये किंवा एखाद्या कवायतीमध्ये असे मुलं उभे केले किंवा बगीच्यामध्ये असे झाडं लावले, प्रत्येक रोमधली मुलांची संख्या किंवा झाडांची संख्या सेम असेल आणि प्रत्येक कॉलममधली सुद्धा झाडांची संख्या किंवा मुलांची संख्या सेम असेल, तर ही कवायतीसाठी किती मुलं उभे आहेत टोटल किंवा झाडं किती आहेत बगीच्यामध्ये, तर नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम, नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इंटू नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम किंवा नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम इंटू नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इक्वल टू टोटल नंबर ऑफ ट्रीज. असा फॉर्म्युला हा लक्षात घ्या, कारण मला आता तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.6 आपला सुरू होता. सेट 2.6 मधलं 3rd एक्झाम्पल मला तुम्हाला शिकवायचं आहे. आणि हे एक्झाम्पल आपल्याला सांगतं, बघा याच्याकडे लक्ष द्या. एक्झाम्पल आपल्याला सांगताय, इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन. मिस्टर मधुसूदनचं ऑरेंज गार्डन आहे. देर आर 150 ऑरेंज ट्रीज. एकूण ऑरेंज ट्रीज आहेत 150. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो, म्हणजे प्रत्येक रोमधली झाडांची संख्या इज 5 मोर, 5नी जास्त आहे, दॅन नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम. म्हणजे अशी जे मधुसूदन आहेत यांच्या बगीच्यामध्ये नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो, म्हणजे प्रत्येक रोमधली झाडांची संख्या ही प्रत्येक कॉलममधल्या झाडांच्या संख्येपेक्षा 5नी जास्त आहे. इथे किती आहे, इथे प्रत्येक रोमधली झाडांची संख्या जी आहे ती 4 आहे, प्रत्येक कॉलममधली झाडांची संख्या 3 आहे. म्हणजे प्रत्येक रोमधली झाडांची संख्या ही प्रत्येक रोमधल्या झाडांच्या संख्येपेक्षा 1नी जास्त आहे. हे जे उदाहरण मी दाखवलं याच्यामध्ये. पण आपले मधुसूदन जे आहेत त्यांच्या बगीच्यामध्ये प्रत्येक रोमधली झाडांची संख्या जी आहे ती प्रत्येक कॉलममधल्या झाडांच्या संख्येपेक्षा 5नी जास्ती आहे. नंतर फाइंड नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. हा फ्लो चार्ट आहे. फ्लो चार्ट म्हणजे स्टेप्स दिलेले आहेत आपल्याला, आणि आपल्याला ही स्टेप्स वापरून जे प्रॉब्लेम असा आहे आपला, मधुसूदन नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांच्या संत्र्याच्या बगीच्यामध्ये प्रत्येक रोमधली जी झाडांची संख्या आहे ती प्रत्येक कॉलममधल्या झाडांच्या संख्येपेक्षा 5नी जास्त आहे आणि एकूण झाडं आहेत 150. तर आपल्याला विचारलेला आहे प्रश्न की प्रत्येक रोमधली आणि प्रत्येक कॉलममधली झाडांची संख्या काढा विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. तर फ्लो चार्टमध्ये पहिली स्टेप आपल्याला दिलेली आहे त्यांनी की प्रॅक्टिस सेट 2.6 एक्झाम्पल नंबर 3. नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम इज एक्स. आपल्याला म्हटलेलं आहे लेट नंबर ऑफ ट्रीज in each column
प्रत्येक कॉलममधली झाडांची संख्या इज एक्स. मग रोमधली झाडांची संख्या जी आहे ती प्रत्येक कॉलममधल्या झाडांच्या संख्येपेक्षा 5 जास्त आहे. मग आपल्याला हे ते पुढची स्टेप म्हटलेलं आहे नंबर ऑफ ट्रीज इन रो. देअरफॉर नंबर NO करून टिंब म्हणजे नंबर ऑफ ट्रीज इन ईच शब्द टाकतो मी इन ईच रो. प्रत्येक रोमधली झाडांची संख्या. प्रॉब्लेम सांगतो आहे प्रत्येक रोमध्ये कॉलमपेक्षा झाडांची संख्या 5 जास्त आहे. मग कॉलममध्ये जर एक्स झाड असतील तर रोमध्ये झाडांची संख्या होईल x+5. आता पुढे म्हटलं आहे टोटल नंबर ऑफ ट्रीज. तर टोटल नंबर ऑफ ट्रीज इक्वल टू हा फॉर्म्युला दिला होता मी मगाशी तुम्हाला. नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इंटू नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम किंवा नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम इंटू नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो. म्हणजे प्रत्येक कॉलममधली झाडांची संख्या गुणिले प्रत्येक रोमधली झाडांची संख्या. इथे 3 आहेत, इथे 4 आहेत. कॉलममध्ये 3 आहेत, रोजमध्ये 4 आहेत. तर 3 × 4 म्हणजे हे एकूण ट्रीज झालं आहे 12. तर आपण काय केलं नंबर ऑफ रोज इन ईच कॉलम इंटू नंबर ऑफ रोज इन नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम इंटू नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो. तर हा फॉर्म्युला मी घेतो आता. टोटल नंबर ऑफ ट्रीज इक्वल टू नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम इंटू नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो. हा फॉर्म्युला मला वापरावा लागेल. मग दॅट इज आता मी किमती टाकतो. टोटल नंबर ऑफ ट्रीज 150 दिले आहेत आपल्याला. प्रत्येक कॉलममधली झाडांची संख्या आपण x घेतली आहे आणि प्रत्येक रोमधली झाडांची संख्या आहे आपल्याजवळ x+5. याला सोडवतो पण मी आता. 150 इक्वल टू x × x म्हणजे x², प्लस × प्लस म्हणजे प्लस, x × 5 म्हणजे 5x. तर मी एक काम करतो, या 150ला इकडे घेतो म्हणजे इकडे 0 राहील. x² प्लस 5x आणि प्लस 150 इकडे मायनस 150 होतील. आता मी याला असं पलटून घेतो. LHS इक्वल टू RHS म्हणजेच RHS इक्वल टू LHS. याला मी असं पलटून घेणार आहे आता. म्हणजे दॅट इज x² प्लस 5x मायनस 150 इक्वल टू 0. तर मी पुढे जाणार आहे. प्लस इंटू मायनस मायनस 1 × 150 150. 150चे फॅक्टर्स पडायचे मला ज्यांचा डिफरन्स आला पाहिजे 5. तर तुम्हाला माहिती आहे तोंडीच फॅक्टर येतात हे 10 × 15. तर हे 2 असे फॅक्टर आहेत 150चे की या दोघांचा डिफरन्स जर केला तर 15मधून 10 गेले 5 राहतात. मग मी हे फॅक्टर सिलेक्ट करतो 10 आणि 15. या स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट कॉन्स्टंट कोइफिशियंट यांचा प्रॉडक्ट मायनस आहे म्हणून या दोघांपैकी एक प्लस असेल एक मायनस. मिडल टर्मचं साईन मी मोठ्याला देईल, लहान्याला मायनस ठेवेल. दोघांनाही मिडल टर्मच्या व्हेरिएबलने मल्टिप्लाय करेल आणि मग याला लिहिल x² प्लस 5xला लिहिल मी मायनस 10x प्लस 15x मायनस 150 इक्वल टू 0. या दोघांमधून x कॉमन काढतो. x मायनस 10 स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 आहे त्याच्यामुळे हाकडा जसच्या तसं कॉमन घेतो. हाच ब्रॅकेट इकडे येईल मग इक्वल टू 0. मग x मायनस 10 कॉमन काढू. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण x मायनस 15. देअरफॉर x मायनस 10 इक्वल टू 0 और x प्लस 15 इक्वल टू 0. देअरफॉर x इक्वल टू 10 मायनस 10 10 होतील आणि इकडे प्लस 15 मायनस 15 होतील. आता एक्सच्या 2 व्हॅल्यू झाल्या आपल्याकडे आणि एक्स म्हणजे आहेत नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम. प्रत्येक कॉलममधली झाडांची संख्या. आता झाडांची संख्या जी असते तो काउंटिंग नंबर असतो, तो कधीच निगेटिव्ह नसतो. झाडांची संख्या निगेटिव्ह नसते. मग मी लिहिल इथे बट एक्सच्या 2 व्हॅल्यू झाल्या आपल्याकडे नंबर ऑफ ट्रीज आणि हे एक्स म्हणजे आहेत कॉलममधली झाडांची संख्या. नंबर ऑफ ट्रीज कॅनॉट बी निगेटिव्ह. पण झाडांची संख्या ही निगेटिव्ह असू शकत नाही. देअरफॉर x इक्वल टू मायनस 15
इज नॉट ॲक्सेप्टेबल. म्हणजे ही x इक्वल टू -15 ही व्हॅल्यू आपल्याला ॲक्सेप्टेबल नाही. मग देअरफोर x इक्वल टू 10. मग देअरफोर नंबर ऑफ ट्रीज इन each column इक्वल टू x म्हणजेच 10 अँड नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो. तर रोमधली झाडांची संख्या जी आहे ईच रोमधली ती x+5 आहे. इक्वल टू x+5 इक्वल टू 10+5 इक्वल टू 15. म्हणजे प्रत्येक रोमधली झाडांची संख्या 15 झाली आणि प्रत्येक कॉलममधली झाडांची संख्या ही 10 झाली. हे आपलं आन्सर आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला, आणि हे ज्या पद्धती आहेत पहिले हीच पद्धत, हे स्टेप्स आपण पूर्ण वापरल्या. पहिल्यांदा आपण कॉलममधल्या झाडांची संख्या x घेतली आहे, मग रोमधली झाडांची संख्या x+5, मग टोटल नंबर ऑफ ट्रीजचा आपण फॉर्म्युला लिहिला, किमती टाकल्या. नंतर नंबर ऑफ ट्रीज, मग ही स्टेप घ्यायची आहे फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फ्रेम केला. एक्सची व्हॅल्यू काढली, 2 व्हॅल्यूज आपल्याला एक्सच्या मिळाल्या होत्या. नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम म्हणजे एक्स, ती व्हॅल्यू आपण 10 घेतली आणि मग काढला आपण नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो. तर ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्याच पूर्ण मी वापरल्या आहे, ह्या अशा आलेल्या आहे. नंतर हे 4th एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. 5th एक्झाम्पल मी घेतो आहे आता. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन फर्स्ट. म्हणजे सुयशनी पहिल्या टेस्टपेक्षा दुसऱ्या टेस्टमध्ये 10 मार्क जास्ती कमावलेले आहे. 5 टाइम्स द सेकंड स्कोअर, 5 टाइम्स द स्कोअर. हे आपण एक्झाम्पल घेतो आहे की सुयश स्कोअर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन फर्स्ट. म्हणजे सुयशनी फर्स्ट टेस्टपेक्षा सेकंड टेस्टमध्ये 10 मार्क जास्त स्कोअर केलेले आहेत. 5 टाइम्स द स्कोअर ऑफ द सेकंड टेस्टच्या स्कोअर्सची 5 टाइम्स इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे आपल्याला कंडिशन दिलेली आहे, सेकंड टेस्टमध्ये जो स्कोअर केला त्याची 5 पट ही सेम आहे स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे दुसऱ्या टेस्टमधल्या मार्कांची 5 पट इक्वल टू पहिल्या टेस्टमधल्या मार्कांचा स्क्वेअर. फाइंड हीज स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. त्याचा फर्स्ट टेस्टमधला स्कोअर काढा. म्हणजे सुयशनी दुसऱ्या टेस्टमध्ये पहिल्या टेस्टपेक्षा 10 मार्क्स जास्त कमावलेले, 5 पट स्कोअरच्या. कशाच्या स्कोअरच्या? स्कोअर्ड इन सेकंड टेस्ट. म्हणजे सेकंड टेस्टमध्ये जे मार्क कमावले त्याची 5 पट इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे सेकंड टेस्टमधल्या स्कोअरची 5 पट इक्वल टू पहिल्या टेस्टमधल्या स्कोअरचा स्क्वेअर. फाइंड हिज स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. तर मी एक काम करतो, फर्स्ट टेस्टमधला ज्याचा स्कोअर आपण एक्स घेऊ. लेट, हे 6th एक्झाम्पल आहे, 5th आहे. प्रॉब्लेम सेट 2.6. लेट सुयश scored X marks in फर्स्ट टेस्ट, आणि हेच मार्क आपल्याला त्याचे काढायचे आहेत. देअरफॉर मार्क्स स्कोर्ड बाय हिम इन सेकंड टेस्ट. तर सेकंड टेस्टमध्ये याला फर्स्ट टेस्टपेक्षा 10 मार्क्स जास्त मिळालेले आहेत. तर सेकंड टेस्टमध्ये त्याला मार्क्स असतील मग फर्स्ट टेस्टच्या मार्कांपेक्षा 10 जास्त, म्हणजे x+10.
आता फ्रॉम गिवन कंडिशन आहे की सेकंड टेस्टमधल्या मार्कांची म्हणजे x+10ची 5 टाइम्स म्हणजे 5 पट, सेकंड टेस्टमध्ये जे मार्क्स त्यांनी स्कोर केले त्याची 5 पट ही आहे फर्स्ट टेस्टमधल्या मार्कांच्या स्क्वेअर एवढी. हे होते त्याचे सेकंड टेस्टमधले मार्क x+10, त्याची 5 पट ही होती इक्वल टू फर्स्ट टेस्टमधल्या मार्कांच्या स्क्वेअर एवढी. आता याला सॉल्व करतो मी. 5x प्लस इंटू प्लस प्लस 5 इंटू 10 50 इक्वल टू x². आता या x² मी इकडे घेतो आणि स्क्वेअरची टर्म आधी म्हणतो, प्लसची इकडे मायनस होईल. -x² प्लस 5x प्लस 50 इक्वल टू 0. आता स्क्वेअर टर्म कधी निगेटिव्ह ठेवू नये म्हणून या इक्वेशनला मी मायनसनी मल्टिप्लाय करतो. मायनसनी म्हणजे -1नी. तर मायनसनी मल्टिप्लाय करणं म्हणजे प्रत्येक टर्मचं चिन्ह बदलेल. मग याला दॅट इज करतो मी मल्टिप्लाईंग द अबाव इक्वेशन बाय -1 वगैरे लिहित नाही, डायरेक्टच घेतो आहे. तर याला -1नी म्हणजे मायनसनी मल्टिप्लाय करतो आहे मी. तर मायनसनी मल्टिप्लाय केल्यावर याचं चिन्ह होईल मायनस इंटू मायनस प्लस, याचं होईल प्लस इंटू मायनस मायनस, याचं होईल प्लस इंटू मायनस मायनस. थोडक्यात मायनसने मल्टिप्लाय करणे म्हणजे प्रत्येक टर्मचं चिन्ह बदलेल. मग ही x² -x²ची होईल x² प्लस 5x ची -5x आणि प्लस 50ची -50. आणि 0ला तर काही फरक नाही पडत. 0 इंटू -1 म्हणजे 0च असतं. आता 1 इंटू प्लस इंटू मायनस मायनस 1 इंटू 50 म्हणजे 50. आता मला 50चे फॅक्टर्स पाडायचे आहे ज्यांचा डिफरन्स आला पाहिजे 5. तर 50चे फॅक्टर्स ज्यांचा डिफरन्स 5 आहे ते आहेत 10 इंटू 5 किंवा 5 इंटू 10. या दोघांचा डिफरन्स जो आहे आपल्याला 50चे फॅक्टर पाहिजे ज्यांचा डिफरन्स 5 आला पाहिजे. या दोघांचा डिफरन्स 5 येतो. हे निवडले मी. हा प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे एक प्लस एक मायनस. मिडल टर्मचं साईन मग मोठ्याला देईल मी मायनस, लहान्याला प्लस करेल. दोघांनाही मिडल टर्मच्या व्हेरिएबलनी मल्टिप्लाय करेल. ही स्टेप असेल माझी. आता x² -5xला लिहिल मी -10x प्लस 5x आणि -50ला -50 आणि इक्वल टू 0ला इक्वल टू 0. आता या दोघांमधून कॉमन काढायचं. या दोघांमधून x कॉमन निघतो, x -10. इथे +5 कॉमन घेईल मी कारण स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 आहे. हा जसच्या तसा कॉमन घेईल आणि हाच ब्रॅकेट इकडे येईल. मग x -10 इक्वल टू 0. मग या दोघांचा प्रॉडक्ट यांच्यातून x -10 कॉमननी काढेल मी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल x प्लस 5. या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे. देअरफॉर x -10 इक्वल टू 0 और x प्लस 5 इक्वल टू 0. देअरफॉर x इक्वल टू -10चं +10 होईल और प्लस 5चं होईल -5. आता हे x जो आहे ते आहे सुयशनी स्कोअर केलेले मार्क्स. तर आपण स्कोअर केलेले मार्क्स हे कधी निगेटिव्ह नसतात. म्हणून एक्सची व्हॅल्यू म्हणजे सुयशनी पहिल्या टेस्टमध्ये मिळवलेले मार्क्स हे निगेटिव्ह असू शकत नाही. त्याच्यामुळे एक्सची ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला ॲक्सेप्टेबल असणार नाही. मग मला रिझन द्यावं लागेल. बट मार्क्स स्कोअर्ड म्हणजे मिळवलेले मार्क्स, मग ते कोणी मिळवलेले असो, कॅनॉट बी -VE चा अर्थ होतो निगेटिव्ह. देअरफॉर x इक्वल टू -5 इज नॉट ॲक्सेप्टेबल. एक्सची ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला ॲक्सेप्टेबल नाही कारण ती निगेटिव्ह आहे. म्हणजे देअरफॉर मग x इक्वल टू 10. आणि हे एक्स आहेत सुयशनी फर्स्ट टेस्टमध्ये स्कोअर केलेले मार्क्स जे आपल्याला काढायला सांगितले होते, सेकंडचे नाही विचारलेले आपल्याला. देअरफॉर मार्क्स स्कोअर्ड बाय एस कॅपिटल घ्यावं लागेल कारण ते नाव आहे सुयश इन फर्स्ट टेस्ट विल बी म्हणजे असतील 10. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ. स्टार एक्झाम्पल आहे. स्टार्ट आहे म्हणजे चॅलेंजिंग आहे. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. मिस्टर कासम नावाचे गृहस्थ आहे
आणि ते मातीचे भांडे बनवण्याचं बिझनेस रन करतात, म्हणजे चालवतात. म्हणजे अर्थन पॉट्स म्हणजे माठ वगैरे बनवतात. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. ते रोज सर्टन नंबर ऑफ पॉट्स बनवतात, म्हणजे एक संख्या आहे 10-20 जे काही असेल ती, तर ते रोज विशिष्ट संख्येवरे माठ, अर्थन पॉट्सला मी आता माठ म्हणतो, माठ, तर ते डेली बेसिसवर रोज ते बनवत असलेल्या माठांची संख्या रोजची ही सेम असते. म्हणजे ते विशिष्ट संख्येमध्ये पॉट्स रोज बनवतात. प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च ऑफ इच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. म्हणजे रोज जेवढे पॉट्स ते बनवतात त्याच्या 10 पटीपेक्षा 40 ही आहे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट. म्हणजे प्रत्येक पॉटची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे ते दिलेले आहे आपल्याला. ती आहे 40 जास्त, 40 मोर, 40 जास्त. कशापेक्षा? दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. म्हणजे रोज हे जेवढे पॉट्स बनवतात, समजा रोज हे एक्स पॉट्स बनवत असतील, तर मग एक्सची 10 पट म्हणजे 10x आणि त्याच्यापेक्षा 40 जास्त म्हणजे 10x + 40. मी जर एक राऊंड फिगर घेतला, समजा रोज हे 6 पॉट बनवत असतील, तर 6ची 10 पट म्हणजे 60 आणि अधिक 40 म्हणजे 100. म्हणजे एका पॉटची किंमत असेल 100. या कंडिशननुसार एका पॉटची किंमत किती आहे? तर रोज जेवढे पॉट बनवतात ते त्याच्या 10 पटीपेक्षा 40 जास्त ही अशा एका पॉटची किंमत आहे. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे, जर ते रोज जेवढे पॉट्स बनवतात त्यांची प्रोडक्शन कॉस्ट ₹600 असेल, जर रोज जेवढे ते भांडे बनवतात मातीचे त्याची टोटल प्रोडक्शन कॉस्ट जर ₹600 असेल, तर फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. तर 1 पॉटची प्रोडक्शन कॉस्ट काढा अँड नंबर ऑफ पॉट्स काढा ही मेक्स एव्हरी डे. म्हणजे एक कासम नावाचे गृहस्थ आहेत, ते मातीचे भांडे बनवतात. ते रोज किती मातीचे भांडे बनवतात ते आपल्याला दिलेलं नाही, ते आपल्याला काढायचं आहे. नंतर एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन किंमत, म्हणजे तयार करायचा खर्च. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आहे ₹40 जास्त. कशापेक्षा ₹40 जास्त? दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन 1 डे. एका दिवसात हे जेवढे पॉट्स बनवतात त्याच्या 10 पटीपेक्षा 40 जास्त अशी एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे, जेवढे भांडे पॉट्स ते रोज बनवतात त्यांची टोटल प्रोडक्शन कॉस्ट जर ₹600 असेल, तर फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट काढा अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. तर आपण असं करू, लेट मिस्टर कासम मेक्स X पॉट्स पर डे. समजा हे मिस्टर कासम जे आहेत ते पर डेला म्हणजे प्रत्येक दिवशी समजा X पॉट्स बनवतात. मग प्रोडक्शन कॉस्ट घेतो मी एका पॉटची. प्रोडक्शन कॉस्ट पर पॉट म्हणजे प्रति पॉट म्हणजे एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट पर पॉट. तर प्रोडक्शन कॉस्ट दिलेली आपल्याला जेवढे पॉट्स कासम रोज बनवतात त्याच्या 10 पटीपेक्षा 40 जास्त अशी एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट दिलेली आहे. तर हे रोज किती पॉट्स बनवतात? X पॉट्स बनवतात. तर एक्सची 10 पट म्हणजे 10x आणि प्लस 40 इतकी आहे एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट. इतके समजा रुपीज. कासम समजा रोज X पॉट्स बनवतात, मग एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला दिलेली होती. जेवढे पॉट्स ते रोज बनवतात त्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपयांनी जास्त. तर हे रोज X पॉट बनवतात. मग जेवढे पॉट रोज बनवतात त्याची 10 पट म्हणजे एक्सची 10 पट झाली 10x आणि 10xपेक्षा जेवढे पॉट रोज बनवतात त्याच्या 10 पटीपेक्षा 40 जास्त अशी होती पर पॉटची प्रोडक्शन कॉस्ट. आता
इथे मी एक फॉर्म्युला वापरतो आहे जो तुम्हाला समजून घ्यावा लागेल. जनरल की नाव वी हॅव number of pots पर डे, म्हणजे रोजची पॉट्सची संख्या इंटू कॉस्ट पर पॉट इक्वल टू टोटल कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे. मी हा फॉर्म्युला कसा घेतला पहा. नंबर ऑफ पॉट्स पर डे म्हणजे रोज जेवढे हे पॉट्स बनवतात त्या पॉट्सची संख्या गुणेला कॉस्ट पर पॉट म्हणजे पर पॉटची कॉस्ट इक्वल टू टोटल कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे. म्हणजे रोज जे पॉट्स बनवतात त्याची टोटल कॉस्ट कशी काढली मी. पॉट्सची रोज जेवढे पॉट्स बनवतात त्या पॉट्सची संख्या गुणेला एका पॉटची किंमत. समजा मी रोज 10 पॉट्स बनवून राहिलो आणि एका पॉटची किंमत जर 6 रुपये असेल तर मग टोटल पॉट्स मी जे बनवले 10 त्याची किंमत झाली 60 रुपये. तर मी काय केलं, रोज जेवढे मी पॉट बनवतो 10 त्याला एका पॉटच्या किमतीने म्हणजे 6ने मल्टिप्लाय केलं तर प्रॉडक्ट आला 60 आणि हा 60 आला टोटल पॉट्सची प्रोडक्शन किंमत. तर आपल्याला पॉट्स पर डे हे किती बनवतात, एक्स बनवतात इंटू कॉस्ट पर पॉट, एका पॉटची कॉस्ट ती आहे 10x प्लस 40 आणि असे टोटल जेवढे पॉट्स बनवतात त्याची टोटल कॉस्ट आहे 600 रुपीज. हे आपल्याला दिलेली आहे. ही आहे कासम बनवत असलेल्या पॉट्सची रोजच्या पॉट्सची संख्या गुणेला ही आहे प्रत्येक पॉटची किंमत. अशी टोटल किंमत झाली नंबर ऑफ पॉट्स पर डे. रोज जेवढे पॉट्स बनवतात त्या पॉट्सची संख्या गुणिले एका पॉटची किंमत इक्वल टू टोटल कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे. हे रोज जेवढे टोटल ते पॉट्स बनवतात त्याची टोटल कॉस्ट ही जी आपल्याला दिली होती 600. तर एक्स इंटू 10x म्हणजे झाले 10x² प्लस इंटू प्लस झाले प्लस एक्स इंटू 40 म्हणजे 40x. आता हे 600 मी इक्वल टू 600 करतो. मग 10x² प्लस 40x हे 600 मी इकडे घेतो मायनस 600 इक्वल टू 0. तर 10, 40, 600 या सगळ्यांना 10ने भाग जातो. तर मी डिवायडिंग द इक्वेशन सिम्प्लिफाय करतो याला. इक्वेशनला मी 10ने डिवाईड करतो. मग 10x² मी 10ने डिवाईड केलं तर x² भेटेल प्लस 40xला मी 10ने डिवाईड केलं तर 4x भेटेल आणि याला मी 10ने डिवाईड केलं तर मला भेटेल 60 इक्वल टू 0. 1 इंटू प्लस इंटू मायनस मायनस 1 इंटू 60 60. 60चे फॅक्टर्स ज्यांचा डिफरन्स आला पाहिजे 4. तर ह्या 6 इंटू 10 या दोन फॅक्टर्सचा डिफरन्स जो आहे तो 4 येतो. मग 6 आणि 10 मी सिलेक्ट केले. हा प्रॉडक्ट जो आहे हा निगेटिव्ह आहे म्हणजे 1 प्लस 1 मायनस मिडल टर्मचं साईन मोठ्याला द्या, लहान्याला मग मायनस करा आणि मिडल टर्मच्या व्हेरिएबलनी यांना मल्टिप्लाय करा. हे विल x² मायनस 6x प्लस 10x मायनस 60 इक्वल टू 0. आता या दोघांमधून कॉमन काढू. x² मायनस 6x मधून x कॉमन काढू. x मायनस 6 इथे प्लस 10 x मायनस 6 इक्वल टू 0. हे x मायनस 6 इंटू x प्लस 10 इक्वल टू 0. देयरफॉर x मायनस 6 इक्वल टू 0 और x प्लस 10 इक्वल टू 0. मग देयरफॉर x इक्वल टू 6 और x इक्वल टू मायनस 10. तर आपल्या प्रॉब्लेममध्ये आपण x काय घेतलं होतं, x होतं नंबर ऑफ पॉट्स पर डे. लेट मिस्टर कासम मेक्स x पॉट्स पर डे. म्हणजे समजा मिस्टर कासम हे रोज x पॉट्स बनवतात. आता x पॉट्स बनवतात म्हणजे हे x जे आहे काउंटिंग नंबर आहे. किती पॉट्स बनवतात, x पॉट्स बनवतात. तर काउंटिंग नंबर कधीही निगेटिव्ह नसतो. बट नंबर ऑफ पॉट्स मेकिंग पर डे म्हणजे रोज बनवल्या जाणाऱ्या पॉट्सची संख्या
कॅनॉट बी निगेटिव्ह. काउंटिंग नंबर जो असतो, जेव्हा तुम्ही मोजता किती पॉट्स, तर ही किती जी संख्या असते, जो काउंटिंग नंबर असतो तो नॅचरल नंबर असतो, तो निगेटिव्ह नसतो. देअरफॉर मग x इक्वल टू हे -10 जे आहे, म्हणजे किती पॉट्स मिस्टर कासम रोज बनवतात, तर -10 नाही बनवत, निगेटिव्ह पॉट्सची संख्या रोज बनवल्या जाणाऱ्या ही निगेटिव्ह असणार नाही. तर देअरफॉर x इक्वल टू -10 इज नॉट ॲक्सेप्टेबल. म्हणून एक्सची व्हॅल्यू तुम्ही ॲक्सेप्ट कराल 6. आणि एक्स आहे कासम जेवढे भांडे रोज बनवतात त्यांची संख्या जी आपल्याला विचारलेली आहे. देअरफॉर नंबर ऑफ पॉट्स मेकिंग पर डे इक्वल टू ही विल एक्स म्हणजे 6. अँड कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट म्हणजेच कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रत्येक पॉटची प्रोडक्शन कॉस्ट ही आहे ₹10x, म्हणजे जेवढे रोज पॉट बनवतो त्याच्या 10 पटीपेक्षा 40ने जास्त, म्हणजेच ₹10 इंटू एक्स आहे प्लस 6 प्लस 40 इक्वल टू ₹10 इंटू 6 म्हणजे 60. हा प्रोडक्ट करावा लागेल पहिले, प्लस 40 इक्वल टू ₹100. म्हणजे कासम रोज 6 पॉट्स बनवतात आणि प्रत्येक पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आहे 100. मग टोटल प्रोडक्शन कॉस्ट झाली नंबर ऑफ पॉट्स पर डे म्हणजे 6 इंटू कॉस्ट ऑफ ईच पॉट म्हणजे 100. 6 गुणिले 100 म्हणजे 600. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम्स आपल्याला करायचे असतात. इथे मी आता थांबणार आहे.